आज दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सन्मानित सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पाचोरा भडगाव येथील पत्रकारांचा सन्मान करून विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले। या प्रसंगी पाचोरा लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनीताताई किशोरप्पा पाटील, भडगाव लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई प्रदीप मालचे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। प्रमुख अतिथी राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर राय साकडा, विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार, तालुका अध्यक्ष रतिलाल पाटील, पत्रकार हल्लाकृती समिती अध्यक्ष प्रल्हाद पवार, जिल्हा उपाध्यक्ष मनीष सुरणे यांच्या हस्ते कै यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले। दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। त्याप्रसंगी गावातील सरपंच दादाभाऊ येडू पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, समाजसेवक अमोल जाधव, विकास सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पाटील, सरपंच सूर्यकांत पाटील, सीताराम पवार, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच माध्यमिक विद्यालयातील चेअरमन रवींद्र निकम, मुख्याध्यापक स्वप्नील निकम उपस्थित होते। भडगाव पाचोरा तालुक्यातील पत्रकारांचा शॉल, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। त्याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी, गौतम सोनोने, चेतन पवार, गोपाल भुई, सलाउद्दीन शेख, भास्कर पाटील, सतीश पाटील, आनंदा पाटील, नाना पाटील, ऋषिकेश अमृतकर, सूर्यकांत कदम, अशोक चौधरी या मान्यवर पत्रकारांचा देखील सत्कार करून गौरव करण्यात आला। भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आली। त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला। त्याप्रसंगी पत्रकार बांधवांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले। कै यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालयाचे संचालक रवींद्रजी निकम यांचा सत्कार करण्यात आला। मार्गदर्शन रतिलाल पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन हितेश पाटील यांनी केले व प्रल्हाद पवार यांनी आभार व्यक्त केले। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।